झालेला, त्यावेळी मी बर्थडे स्पेशल म्हणून वर्कआउट केलेला होता. यावर्षी पण करणार होतो, परंतु ड्युटीचं काय सगळ्या सुट्टीवर गेल्यामुळे त्या ड्युटी कुठली लावतील काय ते समजलं नव्हतं, म्हणून मी काय सरांना काय रिक्वेस्ट नव्हती केली. परंतु जरी रिक्वेस्ट केली तर भेटला असता. परंतु खरोखरच देवाने शेवटी ग्रेट आहे. आतापर्यंत मी कधी सेलिब्रेशन तर केलेलंच नाही आणि करणार सुद्धा नव्हतं, परंतु ह्या कॉलला येऊन इथं सगळं हॅपी आणि आनंदी जीवन आहे, त्यामुळे इथे बर्थडे सेलिब्रेशन होते आणि सगळेजण शुभेच्छा देतात. खूप बरं वाटतंय, कारण आता आपण हॅपी आहोत आणि हॅपीनेस येण्यासाठी सगळेजण शुभेच्छा देतात. खूप बरं वाटतंय. आणि मी जो व्यायाम करतो किंवा वर्कआउट करतो, हसत खेळत करतो, कारण ते आपण जीवनामध्ये काही नाही कमावलं तरी पण अशी हे का आपल्याला विकत घ्यायला राहतात, हसत राहायचं, खेळत राहायचं. आणि माझ्यापर्यंत आज जर माझा बर्थडे असला, होळी जर असला, सगळ्यांना होळीच्या पण खूप खूप शुभेच्छा. बर्थडे आहे तर येतच राहणार, परंतु आपण बर्थडे तर येत राहतील, परंतु आपण हेल्दी राहणं खूप गरजेचं आहे. सगळ्यांना सांगेल, जर तुम्ही हेल्दी राहाल तर बर्थडे खूप पाहाल. आणि आपला जो सकस संतुलित आहार आहे हा आपल्या नुसतं शेक करायचं असतं, आपल्या तोंडात दात नसला तरी आपण तो पिऊ शकतो. म्हणून हे घेत राहायचं आणि खूप आयुष्य जेवढं आपले पूर्वज जे जगून गेलेलं आयुष्य तेवढं आपण जगायचं आहे, एवढंच मी सांगेन माझ्या बर्थडे निमित्त. आणि इथून पुढे मी सगळ्यांना सांगेन का सगळ्यांनी हेल्दी राहण्यासाठी हे आवर्जून घ्या. याच्यासाठी निगेटिव्ह पण करू नका. बांगडी मॅडम बोलत असतात कधी पण पासवर्ड चेंज करतात, हे करतात, कारण त्यांना खरोखरच आपलं नाव याच्या अगोदर खूप खराब झालेलं आहे आपली फॅमिलीसाठी. कारण काही लोक येतात, बिना उड्या मारतात आणि निघून जातात, त्यांचा पाय दुखणं हे दुखणं याच्यामध्ये निगेटिव्ह पसरवतात. तसं नाही झालं पाहिजे, कारण ह्या कॉलवरती तुम्ही आपलं शरीर हे एक दिवसासाठी नव्हतं वाढलेलं, खूप दिवसांनी म्हणजे जवळजवळ तुम्ही जसं खात गेले तसं आपलं शरीर वाढलं. म्हणून ते काही मार्केटमध्ये असे पण येतात, हे टॅबलेट घ्या आणि लगेच वजन कमी करा, 10 दिवसात कमी करा, पण तसं नाही. आपल्या शरीर हे वजन कमी करण्यासाठी तुम्हाला सांगेन, जेवढं तुम्ही वर्कआउट करून कमी कराल ते तुम्हाला पुढे आयुष्यासाठी चांगलं फायदेशीर असेल, एवढंच सांगेन. आणि खरोखरच देवाविना फॅमिली थँक्यू म्हणेन, कारण माझा बर्थडे सेलिब्रेशन आज मी मुद्दाम कोणाला सांगितलं नव्हतं, परंतु आज डिजिटल इंडिया असल्यामुळे कुठून ना कुठून तरी माहिती पडतं आणि बर्थडे सेलिब्रेशन केलं, त्यामुळे थँक्यू भांगरी फॅमिली आणि ऑल ऑफ यू. सगळ्यात मला शुभेच्छा देतो. थँक्यू सर. तुमचा बर्थडे हे कोणालाच माहित नव्हतं मला, मी फक्त थोडस स्टेटसला पहिलं, पण नक्की कुणाचा बर्थडे ते मला माहित नव्हतं. मग मी फेसबुकला पहिलं खरंच यांचा बर्थडे आहे का, मग तेव्हा मला कळलं की खरंच हा जयेंद्र सरांचा बर्थडे. ही वेलनेस फॅमिली आहे आणि खरंच येस, कुणी नाही सांगितलं तरी आपल्याकडे सगळं डाटा असतो आणि त्यामुळे आपल्याला